Hello students, as we promised, today we are going to start the first topic of the SOM and MOS, that is simple stress and strain. Okay, so before starting that, I hope you are all sitting with the notebook, pen and your calci. Okay, and if not, please pause the video and be ready with the pen, notebook and headphone. Okay, so your concentration is very much important for this video. Okay, let's start. So the topic name is simple stress and strain. तर स्ट्रेस म्हणजे काय, स्ट्रेन म्हणजे काय हे शिकण्याच्या आधी आपल्याला काही स्ट्रेंथ ऑफ मटेरियलच्या बेसिक टर्म माहित असणं गरजेचं आहे. तर त्या बेसिक टर्म पासून आपण स्टार्ट करणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी शिकवणार आहे टाइप्स ऑफ लोड, टाइप्स ऑफ लोड आणि नंतर टाइप्स ऑफ लोड झाल्यानंतर आज आपण बघणार आहे टाइप्स ऑफ बॉडी. यस, की आपण स्ट्रेंथ ऑफ मटेरियल मध्ये डिफरंट टाइप्सच्या बॉडी असणार आहेत. तर त्या बॉडी कोणत्या कोणत्या टाइप्सच्या आहेत ते बघणार आहे आपण, आणि त्या बॉडीवर ऍक्ट होणारे डिफरंट टाइप्स ऑफ लोड कोणत्या कोणत्या प्रकारचे आहेत दॅट वी आर गोइंग टू डिस्कस इन द टुडेज व्हिडिओ. ओके, तर हे जेव्हा मी एक्सप्लेन करत असताना तुमचं 100% लक्ष फक्त व्हिडिओकडे असू द्या. जेव्हा तुम्हाला मी लिहून घ्यायला सांगणार आहे त्यावेळेस व्हिडिओ पॉज करून तुमच्या स्क्रीनवर दिसणारे जे काही डेटा आहे तो तुम्हाला लिहून घ्यायचा आहे, पण एक्सप्लेनेशनच्या वेळेस 100% लक्ष तुमचं बोर्डकडे असणं गरजेचं आहे. ओके, एकदम 100% कॉन्सन्ट्रेशन देऊन बघा, कारण या छोट्या छोट्या कन्सेप्ट पासूनच पूर्ण सॉम तयार झालेला आहे. आणि या छोट्या छोट्या कन्सेप्ट तुम्हाला कळाल्या असतील तर या टॉपिकच्या नावाप्रमाणेच पूर्ण स्ट्रेंथ ऑफ मटेरियल किंवा मेकॅनिक्स ऑफ स्ट्रक्चर तुम्हाला एकदम सिंपल होऊन जाणार आहे. ओके, आय होप सगळ्यांचं अटेन्शन इकडे 100% असणार आहे. तर टाइप्स ऑफ लोड मध्ये, टाइप्स ऑफ लोड मध्ये बेसिकली वी आर डीलिंग विथ द 3 टाइप्स ऑफ लोड. सगळ्यांचं लक्ष इकडे द्या. पहिला आहे डायरेक्ट, डायरेक्ट किंवा त्यालाच आपण म्हणूया ऍक्सियल लोड. पहिला टाइप कोणता आहे लोडचा? डायरेक्ट और ऍक्सियल लोड. हा, सगळ्यांचं इकडे लक्ष. दुसरा आहे इसेंट्रिक लोड. दुसरा लोडचा टाइप आहे इसेंट्रिक लोड. ओके, तर डायरेक्ट ऍक्सियल किंवा इसेंट्रिक लोड म्हणजे काय हे तुम्हाला मी एक एक्झाम्पल देऊन सांगतो. सपोज हेयर इज अ बॉडी, यस, रेक्टँग्युलर बार आहे असं आपण समजूया. ह्या रेक्टँग्युलर बारचा वी कॅन सी दॅट दिस इज द सेंट्रल ऍक्सिस ऑफ द बॉडी. लुक ॲट हियर, दिस इज द, यस, इथे लिहितो मी, central axis of the body. And if the load is applied, if the load is applied on the central axis, लक्ष द्या, एकदम सिंपल आहे. एक बॉडी आहे रेक्टँग्युलर बार, सेंट्रल ऍक्सिस आहे, and if लोडला आपण P म्हणूया, फोर्स. if load is applied on the center of the body, that is central axis of the body, then load is considered as direct load or axial load. Okay, yes, one body is there and if the load applied on the body is acting on the central axis of the body, then the load is considered as direct load or axial load. जर लोड ऍक्ट होणारा बॉडीच्या सेंट्रल ऍक्सिस वरच ऍक्ट होत असेल तर त्या लोडला आपण डायरेक्ट किंवा ऍक्सियल लोड म्हणू. तर ह्या डायरेक्ट किंवा ऍक्सियल लोडचे परत 2 टाइप्स आहेत. यस, डायरेक्ट अँड ऍक्सियल लोड आर अगेन क्लासिफाइड इनटू 2 टाइप्स, दॅट इज टेन्साइल अँड कॉम्प्रेसिव्ह. टेन्साइल अँड कॉम्प्रेसिव्ह, लक्ष द्या इकडे. हा, आपल्याला पूर्ण 100% लक्ष इकडे. आपल्याला या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या आधी लिहून काय घ्यायचं हे मी तुम्हाला नंतर स्क्रीनवर शेअर करणार आहे. जस्ट फुल अटेन्शन इकडे तुम्हाला रिक्वायर्ड आहे. यस, आपल्याला कळालं, जर बॉडीच्या सेंट्रल ऍक्सिस वर लोड ऍक्ट होत असेल तर तो लोड कोणता आहे? यस, डायरेक्ट किंवा ऍक्सियल लोड. दॅट डायरेक्ट अँड ऍक्सियल लोड अगेन क्लासिफाइड इनटू 2 टाइप्स, दॅट इज टेन्साइल अँड कॉम्प्रेसिव्ह. ओके, नावातच आहे बाळांनो. आता ही जी डायग्राम काढलेली आहे मी, बघा, लक्ष द्या. ही जी बॉडी आहे ह्या बॉडीला आपण काहीतरी नाव देऊया ए बॉडी. तर ह्या ए बॉडीवर सेंट्रलला बघा इकडे पण एक फोर्स लावलेला आहे, इकडे पण एक फोर्स लावलेला आहे.
फॉर एक्झाम्पल ही बॉडी आहे, या बॉडीला जर मी दोन्हीकडून असा इक्वल अँड अपोजिट पुल, मी काय करतोय बघा, लक्ष द्या, पुल म्हणजे अपोजिट साइडला जर फोर्स ऍक्ट होत असतील तर तो पुल टाइप झाला, तर त्या केसमध्ये ह्याला आपण म्हणूया टेन्साईल लोड. ओके, जर सेंट्रल ऍक्सिस वर इक्वल अँड अपोजिट पुल ऍक्ट होत असतील तर दॅट इज टेन्साईल लोड. आणि बघा लक्ष द्या, इकडे हीच बॉडी आहे, सेंटरला जर मी पुश इक्वल अँड अपोजिट पुश अप्लाय करत असेल देन इट इज कॉम्प्रेसिव्ह लोड. देन इट इज कॉम्प्रेसिव्ह लोड. कॉम्प्रेसिव्ह लोडची डायग्राम कशी होईल मग आता? येस, दिस इज द once again rectangle body and the central axis is here and the equal and opposite push. If equal and opposite push is acting on the central axis of the body, then such type of load is called as compressive load. Then such type of load is called as compressive load. लक्षात घ्या, आतापर्यंत आपण काय शिकलोय बघा. We are starting types of load, and in the types of load, first type of load is direct load or axial load. Okay, what is direct or axial load? Yes, if the load is acting at the central axis of the body, if the load is acting at the central axis of the body, then load is called as direct load or axial load. This direct and axial load again classified into two types, that is tensile load and compressive load. कसं डिफरन्शिएट करणार आपण? Yes, if the load is applied on the central axis of the body, that is equal and opposite pull, then it is tensile. जर आपण दोन फोर्स दोन एंडला असे ओढले म्हणजे पुल टाइप आहे, then it is tensile load. And if the equal and opposite push is there, then this type of load is compressive load. आता या टाइप्स ऑफ लोड मधला जो पहिला टाइप आहे दॅट इज डायरेक्ट अँड ॲक्सियल लोड. तर परत याचे दोन क्लासिफिकेशन, टेन्साईल आणि कॉम्प्रेसिव्ह लोड. तर ह्या तिन्हीच्या डेफिनेशन विथ डायग्राम स्क्रीनवर तुम्हाला दिसतील, व्हिडिओ पॉज करून त्या लिहून घ्या. ओके, नाउ नेक्स्ट सेकंड टाइप ऑफ लोड इज दॅट इज इसेंट्रिक लोड. ठीक आहे, बघा ज्या विद्यार्थ्यांना डायरेक्ट ॲक्सियल समजला, इसेंट्रिक एकदम सिंपल आहे. डायरेक्ट ॲक्सियल म्हणजे काय? सेंट्रल ऍक्सिस वर ऍक्ट होणारा लोड. ॲक्सियल लोड म्हणजे काय? सेंट्रल ऍक्सिस वर ऍक्ट होणारा लोड. आता इसेंट्रिक म्हणजे काय? बघा एक डायग्राम काढतो, तुम्हाला लगेच लक्षात येईल. yes, suppose this is a column, rectangular column fixed at the bottom. Okay, we can see that this is the central axis, of the body. Yes, बघा आता लक्ष द्या, ह्या सेंट्रल ऍक्सिस वर असा लोड आपण टाकला असता. ओके, हा डब्ल्यू लोड, देन that type of load is also called as direct or axial load. Why? Because this W is acting at the central axis of the body. पण आपल्याला आता काय बघायचं? इसेंट्रिक लोड. तर हा जो लोड आहे तो ऍक्सिस वर ऍक्ट न होता ऍक्सिस पासून काही डिस्टन्स वर, राईट साइडला किंवा लेफ्ट साइडला, ऍक्सिस पासून काही डिस्टन्स वर ऍक्ट होईल, अशा टाइपच्या लोडला काय म्हणणार आपण? इसेंट्रिक लोड. इसेंट्रिक लोड म्हणजे काय? सेंट्रल ऍक्सिस पासून काही डिस्टन्स वर, मग राईट साइडला असेल किंवा लेफ्ट साइडला असेल, तर अशा टाइपच्या लोडला आपण काय म्हणणार? इसेंट्रिक लोड. आणि ह्या सेंट्रल ऍक्सिस पासूनचं त्याचं जे हे डिस्टन्स असेल, ह्या डिस्टन्सला आपण स्मॉल ई ने डिनोट करतो आणि त्याला आपण म्हणतो इसेंट्रिसिटी. त्याला आपण काय म्हणतो? इसेंट्रिसिटी. ओके, सिंपल आहे. जो लोड सेंट्रल ऍक्सिस वर ऍक्ट होईल दॅट लोड विल बी डायरेक्ट ऑर ऍक्सियल लोड. इसेंट्रिक म्हणजे तो सेंट्रल ऍक्सिस वर ऍक्ट होणार नाही, दॅट लोड विल ऍक्ट अपार्ट फ्रॉम द सेंट्रल ऍक्सिस. ओके, तर अशा टाइपच्या लोडला आपण काय म्हणणार? इसेंट्रिक लोड. तर इसेंट्रिक लोडची डेफिनेशन आणि ही डायग्राम तुम्हाला स्क्रीनवर दिसेल, व्हिडिओ पॉज करून लिहून घ्यायचा आहे. लक्षात घ्या, तुम्हाला समजणं महत्त्वाचं आहे. आता आपण लोडच्या दोन टाइप्स बद्दल आपल्याला सगळं माहिती झालेलं आहे. डायरेक्ट लोड, ऍक्सियल लोड, त्याचे दोन टाइप, टेन्साईल अँड कॉम्प्रेसिव्ह. अँड सेकंड टाइप ऑफ लोड इज इसेंट्रिक लोड.
इसेंट्रिक लोड म्हणजे काय, जो लोड सेंट्रल ऍक्सिस वर ऍक्ट होत नाही अशा लोडला आपण इसेंट्रिक लोड म्हणतो. आणि जे सेंट्रल ऍक्सिस पासूनचं त्याचं डिस्टन्स आहे, ज्या डिस्टन्स वर तो लोड ऍक्ट होतोय त्याला म्हणतो आपण इसेंट्रिसिटी. ओके. नाउ थर्ड टाइप ऑफ लोड इज शियर लोड. थर्ड टाइप लोड इज शियर लोड. आता ह्या लोडला आपण कसं डिफाइन करणार, बघा इथे एक फिगर दिसायला आपल्याला. यस, हियर इज टू बॉडीज दॅट इज ए अँड बी. ओके, असे दोन प्लेन एकमेकांसोबत कॉन्टॅक्ट मध्ये असतील आणि ए वर एक फोर्स ऍक्ट करतोय आणि बी वर एक फोर्स ऍक्ट करतोय. तर ह्या दोघांच्या मध्ये जो हा कॉमन सरफेस दिसायला आपल्याला, लक्ष द्या, दोघांच्या मध्ये जो हा कॉमन सरफेस दिसायला आहे, तर असे टँजेन्शियल लोड ऍक्ट होईल ह्या सरफेसवर. कसा ऍक्ट होईल बघा, लक्ष द्या, हा शब्द फार महत्वाचा आहे. टँजेन्शियल लोड ऍक्ट होईल आणि ऍट द कॉमन सरफेस तिथे आपल्याला शेअर क्रिएट होईल. काय म्हणता येईल त्याला, शेअर क्रिएट होईल. आणि ह्या लोडमुळे या कॉमन सरफेसवर शेअर स्ट्रेस तयार होईल. आता हे टाइप्स ऑफ स्ट्रेस मध्ये आपल्याला लक्षात येईल, पण अशा टाइपचा एक लोड असेल जिथे लोड कसा ऍक्ट होतोय रे, टँजेन्शियल ऍक्ट होतोय. सपोज ए अँड बी दोन बॉडी आहेत आणि त्या दोन बॉडीवर ए बॉडीवर एक फोर्स ऍक्ट होतोय, बी वर एक ऍक्ट होतोय. कॉमन सरफेसला टँजेन्शियल लोड ऍक्ट होईल आणि या कॉमन सरफेसवर शेअर स्ट्रेस क्रिएट होईल. काय होईल रे, शेअर स्ट्रेस क्रिएट होईल. तर हा एक तिसऱ्या टाइपचा लोड आहे. लक्षात आलं, एकदम सिंपल आहे. दोन बॉडीला जेव्हा आपण ओढतो त्यांच्या कॉमन सरफेस मध्ये टँजेन्शियल लोड ऍक्ट होतोय. कसं ऍक्ट होतोय, टँजेन्शियल लोड. तर अशा टाइपच्या लोडला शेअर लोड म्हणतात. ठीक आहे, शेअर लोडची डेफिनेशन आणि ही डायग्राम तुम्हाला स्क्रीनवर दिसेल, तुम्ही व्हिडिओ पॉज करून लिहून घेऊ शकता. ओके, तर बेसिकली आपल्याला काय माहिती झालं आता, यस, देर आर 3 टाइप्स ऑफ लोड. कोणते कोणते लोड रे, बघा इथे लिहितो परत एकदा मी. यस, पहिला डायरेक्ट लोडला दुसरं नाव काय, ऍक्सियल. ठीक आहे, ऍक्सियल म्हणलेलं लक्षात येते आपल्याला, सेंट्रल ऍक्सिस वर ऍक्ट होणारे लोड. डायरेक्ट अँड ऍक्सियलचे परत दोन टाइप पडले होते. टेन्साईल म्हणजे इक्वल अँड अपोजिट. जर पूल लावला आपण, बघा लक्ष द्या, पूल म्हणजे काय रे, ओढणे. इक्वल अँड अपोजिट पूल लावला तर टेन्साईल. कुठे, ऍक्सिसवर, सेंट्रल ऍक्सिसवर. अगेन दॅट डायरेक्ट अँड ऍक्सियल क्लासिफाइड इनटू, यस, टेन्साईल झाला एक कॉम्प्रेसिव्ह. कॉम्प्रेसिव्ह म्हणजे काय असेल रे, इक्वल अँड अपोजिट पुश. ओके, हा झाला, हा पहिला टाइप होता डायरेक्ट अँड ऍक्सियल लोड. दुसरा होता इसेंट्रिक लोड. इसेंट्रिक लोड आपल्याला समजला, आता थोड्या वेळाखाली बघितलं तर आपण, जो लोड सेंट्रल ऍक्सिस वर ऍक्ट न होता सेंट्रल ऍक्सिस पासून काही डिस्टन्स वर ऍक्ट होतो त्या लोडला इसेंट्रिक लोड म्हणतात. ओके, आणि त्या डिस्टन्सला काय म्हणतात, इसेंट्रिसिटी. राईट. ओके, अँड लास्ट थर्ड लोड इज शेअर लोड. जो कसा ऍक्ट होतोय रे, टँजेन्शियल ऍक्ट होतोय. दोन सरफेस मध्ये जिथेही आपल्याला लोड दिसेल, हा कोणता लोड असेल, यस, नो डाऊट, दॅट इज शेअर लोड. ओके.